स्टँडर्ड 8चा चॅप्टर नंबर 3 इंडायसेस अँड क्यूब रूट. ठीक आहे, तर त्याचे आपण काही लॉज आहेत, लॉज ऑफ इंडायसेस, ते आपण आधी कसे यूज होतात आणि लॉजचं आन्सर कसं येतं ते आपण बघूया. ठीक आहे, चला तर मग बघूया. लॉज ऑफ इंडायसेस आहेत इथे आणि त्यावर काही इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर आपण आधी कोणत्या एक्झाम्पलला कोणता फॉर्म्युला यूज होतो ते बघूया. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे 3^5 × 3^2 इक्वल्स टू 3 बॉक्स आहे. तर इथे काय आन्सर येणार आहे? हा इथे फर्स्ट नंबरचा फॉर्म्युला आपला होतो AM × AN इक्वल्स टू AM + n. आता m + n म्हणजे इथे डिफरंट व्हॅल्यूज आहे. 5 + 2 म्हणजे 3^7 येतं. ओके, सेकंड आहे 3^7 डिवायडेड बाय 3^9 इक्वल्स टू 3 बॉक्स आहे इथे. तर मग आपण इथे हा सेकंड नंबरचा फॉर्म्युला आपला होतो AM डिवायडेड बाय AN इक्वल्स टू A - m - n. तर m - n करण्यासाठी लहान व्हॅल्यूमधून मोठी व्हॅल्यू मायनस केली तर मग आन्सर आपलं काय येतं? -2. ठीक आहे, आता थर्ड नंबरचा आहे इन ब्रॅकेट 3^4 ब्रॅकेट कंप्लीट ⁵. आता इथे सिक्स नंबरचा फॉर्म्युला आपला होतो इन ब्रॅकेट AM ब्रॅकेट कंप्लीट n इक्वल्स टू AM × n. ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होतं. तर मग इथे जे दोन नंबर दिले तर ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होईल. 4 × 5 = 20 म्हणजे 3^20 येतं. ठीक आहे, इथे फोर्थ नंबरचा आहे 5⁻³ आता इथे हा फॉर्म्युला आपला होतो फिफ्थ नंबरचा A⁻m इक्वल्स टू 1/A⁻m. ठीक आहे, मग इथे पण 1/5 आणि इथे ब्लँक बॉक्स दिलेला आहे. तर मग इथे मायनसचा इथे 3 येईल म्हणजे 1/5³ येतो पॉझिटिव्ह. फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला आहे 5⁻0 इक्वल्स टू 1. इथे हा फोर्थ नंबरचा फॉर्म्युला आपला होतो A⁻0 इक्वल्स टू 1. आता इथे कोणतीही व्हॅल्यू असेल तर तिथे त्याचा आन्सर काय येणार आहे? 1च येणार आहे. सिक्स नंबर आहे 5⁻1 इक्वल्स टू याचा आन्सर 5 येणार आहे. 7 नंबरचा आहे एक्झाम्पल इन ब्रॅकेट 5 × 7 ब्रॅकेट कंप्लीट ⁻² इक्वल्स टू. आता इथे कुठला फॉर्म्युला आपला होतो? 3 नंबरचा इन ब्रॅकेट A × B ब्रॅकेट कंप्लीट ⁻m इक्वल टू. इथे सेपरेट व्हेरिएबलला सेपरेट इंडायसेस दिलेले आहे, इंडेक्स आहे म्हणजे AM × B⁻m. तसंच इथे पण काय येईल? 5⁻2 × 7⁻2 येईल. ठीक आहे, आता 8 नंबरचा आहे इथे येतो इन ब्रॅकेट 5/7 ब्रॅकेट कंप्लीट ⁻³ इथे 7 नंबरचा फॉर्म्युला आपला होतो ब्रॅकेट A/B⁻m इक्वल्स टू AM/B⁻m येतो. म्हणजे इथे सेपरेट करून घेतलं आहे आणि इथे आपल्याला 5⁻3 आणि 7⁻3 येणार आहे. ठीक आहे, आले लक्षात. आणि 9 नंबरचं एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट 5/7 इन ब्रॅकेट कंप्लीट ⁻³ तर इथे त्या रेसिप्रोकल मेथड सारखं येईल म्हणजे 7/5⁻3. तर मग इथे काय होतं? इथे पॉझिटिव्ह का आला? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स द विल बी पॉझिटिव्ह. म्हणजे जेव्हा हे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होतो तेव्हा ह्याचं ⁻²ला जी व्हॅल्यू असते इंडायसेसला तर ते काय ते पॉझिटिव्ह येते इंडेक्सला. ठीक आहे, थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.